आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। निपाणी जुना पीबी रोड छत्रपती शिवाजी महाराज नावाने करण्याची मागणी। शहरातील जुना पीबी रोड याचे छत्रपती शिवाजी महाराज नामकरण करावे, तसेच शहरात भव्य अश्वारूढ शिवप्रतिमा उभारावी अशी मागणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष निको पाटील यांनी केली आहे। या मागणीस सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दुजोरा देत प्रशासनाला तात्काळ कारवाईचे निर्देश दिले आहेत। बेळगाव नाका ते कोल्हापूर वेस या सुमारे 3 किलोमीटर मार्गाला जुना पीबी रोड म्हणून ओळखला आहे। या मार्गाचे छत्रपती शिवाजी महाराज नामकरण करून शहराची नवी ओळख निर्माण व्हावी अशी भूमिका निको पाटील यांनी मांडली। तसेच शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणीही करण्यात आली। काँग्रेस सदस्य सुप्रिया पाटील यांनी या उपक्रमातून पुढील पिढीला प्रेरणा मिळेल असं सांगितलं। गोपाळ नाईक यांनी माजी नगराध्यक्ष दिगंबर दौलतराव पाटील यांचे हे अपूर्ण स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले। नगरपालिका आयुक्त गणपती पाटील यांनी निवेदन स्वीकारून प्रशासकीय स्तरावर लवकर कारवाई करण्याची ग्वाही दिली। यावेळी पंकज पाटील, सुजय पाटील, रवींद्र शिंदे, बाळासाहेब सूर्यवंशी, किरण कोकरे, विश्वास पाटील, अरुण आवळेकर, रवींद्र श्रीखंडे, सुधाकर सोनाळकर, महेंद्र जाधव, असलम शिकलगार, संजय कांबळे, निलेश वेरुडकर, संदीप पाटील, विनोद बल्लाळी, सुभाष शिंदे, सागर पाटील, इंद्रजित जामदार, अनिल श्रीखंडे, कल्पना पुजारी, वैशाली खोत व सायरा बागवान आदी उपस्थित होते। आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आपले नेते सतीशाना जारकिहोळी यांची भेट घेण्यासाठी मी गेलो होतो। टाउन चेअरमनमध्ये फेरनिवड झाल्याबद्दल घ्यायचा म्हणून मी गेलो होतो। त्यावेळी जातेवेळी मला वाटलं की बाबा आपण रिकामं जायचं नाही, काहीतरी काम करून जायचं। आणि बऱ्याच वर्ष माझ्या डोक्यात एक विचार घोळत होता की पीबी रोड, जुना पीबी रोड म्हणजे जुना बेंगलोर रोड जो हायवे निप्पाणीच्या शहरामधून पूर्वी जात होता, तो हायवे आता निप्पाणीच्या शहराबाहेर गेलेला आहे। आणि बरेच वर्षे हा पीबी रोड म्हणून जो ओळखला जात होता, त्या रोडचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं व्हावं ही इच्छा होती। त्या पद्धतीनं मी पालकमंत्र्यांना निवेदन दिलं। तत्काळ पालकमंत्र्यांनी त्यांनी नोंद घेऊन ते यांच्या नावे एक पत्र दिलेलं आहे। ते पत्र आपण आज आपल्या सर्वांच्या साक्षीने त्यांच्याकडे सुपूर्द करीत आहोत। आणि कमिशनर साहेबांना मी विनंती करतो की हा जो रोड आहे बेळगाव नाका ब्रिज ते दौलतनगर ब्रिज, तर मला वाटतं 3 किलोमीटर काहीतरी रस्ता होतोय, त्या रस्त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असं पडावं। ईदगाह हे कोल्हापूर ब्रिज। आणि यासाठी कमिशनर साहेबांनी आपल्या प्रशासकीय काळामध्ये पाठपुरावा करून लवकरात लवकर या मार्गाचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराजांना करावं असं मी त्यांना विनंती करतो। त्यांचे नाव त्याला देण्याचा ठराव नगरपालिकेने केलेला आहे, त्याचाही पाठपुरावा कमिशनर साहेबांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो। तसेच बेळगाव नाक्या ईदगाह माळाजवळ हे शिवाजी उद्यान आहे, त्या ठिकाणी आमच्या सर्वांचा एक अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा अशी इच्छा होती। तर त्या ठिकाणी विमान बसवण्यात आलेले आहे। इथून पुढील काळातही त्या विमानाची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करून त्या ठिकाणी अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा व त्या शिवाजी उद्यानाचं सुशोभीकरण व्हावं अशी मी सर्वांच्या वतीने कमिशनर साहेबांना विनंती करतो। साहेबांच्यापासून त्यांचं जे साहेबांशी संबंध होते आणि नगरपालिकेवर त्यांच्या कार्यकालामध्ये हा ठराव लवकरात लवकर मंजूर होऊन हे नामकरण व्हावं हे आमच्या सर्व समाजाच्या सर्व नागरिकांच्या वतीनं विनंती आहे। तुमच्या वतीनं पाठपुरावा व्हावा। त्याचबरोबर अजून एक निवेदन, कोल्हापूर उद्यान पुलाजवळ जे दौलतराव पाटील पहिले लोकमान्य लोकांच्या निवडून आलेले नगराध्यक्ष पहिले दौलतराव पाटील यांचं नाव त्या ब्रिजला द्यावं। आणि तिसरी सगळ्यांची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना अश्वारूढ पुतळा उद्यानामध्ये व्हावा, कारण शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे
शिवाजी महाराज का नाम लगो करके, उसके हिसाब से डिस्ट्रिक्ट सर ने भी लेटर दिया है कि प्रपोजल कंसिडर करो करके। डिस्ट्रिक्ट सर भी प्रपोजल कंसिडर करो करके लेटर भी दिया है सर। इसके हिसाब से हम पेपर नोटिफिकेशन करके गवर्नमेंट को प्रस्ताव ये भेजते करके आपको सबको हम बोलते हैं। यस सर, थैंक यू। में आपका नोट होगा। अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.